नमस्कार. मे 2026च्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर सध्या काय काय घडतंय हे आपण अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता चला तर मग थेट मुद्द्याला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची सुरुवात करूया एका खास आकड्याने 66. आता तुम्ही विचाराल 66 कशासाठी? तर आज 1 मे 2026 आहे. आज आपला महाराष्ट्र राज्य त्याचा 66वा स्थापना दिन अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेथपासूनचा राज्याचा हा प्रदीर्घ आणि खऱ्या अर्थाने अभिमानास्पद प्रवास आहे. आजच्या या सत्रात आपण नेमके कोणते विषय हाताळणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्थापना दिनाचे महत्त्वाचे टप्पे, त्यानंतर देशातील राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास, मग अर्थव्यवस्था, संरक्षण आणि प्रशासन. पुढे आपण पर्यावरण आणि राज्यांच्या वर्धापन दिनाकडे वळू आणि शेवटी काही आगामी महत्त्वाच्या तारखांची नोंद घेऊ. अशी विभागणी केल्यामुळे ही सर्व माहिती लक्षात ठेवणं अगदी सोपं जाईल. तर आपला पहिला विभाग आहे महाराष्ट्र स्थापना दिनाचे महत्त्वाचे टप्पे आणि राज्याची नवी धोरणे. आता महाराष्ट्राच्या या विकासाच्या प्रवासात एक अतिशय महत्त्वाचं आणि आधुनिक पाऊल म्हणजे राज्याचं संकुचित बायोगॅस म्हणजेच सीबीजी धोरण 2026. या धोरणाबद्दल बोलायचं झालं तर यात तब्बल 500 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. आता याचा थेट फायदा काय? तर शेतीतील सेंद्रिय कचरा आणि नगरपालिकांचा कचरा याचं थेट बायोगॅसमध्ये रूपांतर होणार आहे. विचार करा, यामुळे आपल्या कचरा डेपोवरील म्हणजे लँडफिल्सवरील ताण किती मोठ्या प्रमाणावर कमी होईल. शिवाय मिथेनसारख्या घातक वायूचं उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण घटेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक भक्कम चालना मिळणार आहे. खरोखरच स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. राज्याच्या या धोरणावरून आता आपण आपला दृष्टिकोन थोडा व्यापक करूया. वळूया दुसऱ्या विभागाकडे, राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास. कुठल्याही देशाच्या विकासाचा वेग मोजायचा असेल तर तिथे प्रवासात किती वेळ वाचतोय हे पाहणं उत्तम. आता इथेच पहा, नुकताच सुरू झालेला गंगा एक्सप्रेसवे. पूर्वी याच मार्गावर प्रवास करायला प्रवाशांना 11 ते 12 तास लागायचे, पण आता हाच प्रवास निम्म्या वेळेत म्हणजे केवळ 6 तासांत पूर्ण होणार आहे. वेळेची ही इतकी मोठी बचत खरोखरच थक्क करणारी आहे, नाही का? अर्थात असा चमत्कार काही रातोरात घडत नाही. वेळेचीही बचत पाहिल्यानंतर या प्रकल्पाची भव्यताही लक्षात घेण्यासारखी आहे. हा गंगा एक्सप्रेसवे तब्बल 594 किलोमीटर लांब आणि 6 पदरी म्हणजेच 6 लेन्सचा आहे. आणि हा उभारण्यासाठी एकूण 36,230 कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या आकड्यांवरूनच आपल्याला ह्या प्रकल्पाच्या अवाढव्य प्रमाणाची स्पष्ट कल्पना येते. आता आपण थेट ईशान्य भारताकडे म्हणजेच अरुणाचल प्रदेशाकडे जाऊया. इथे सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प आकाराला येत आहे. हा प्रकल्प म्हणजे ऊर्जेचे एक महाकाय केंद्रच असणार आहे. यातून तब्बल 11,000 ते 11,200 मेगावॉट इतकी प्रचंड जलविद्युत निर्माण होणार आहे. पण लक्ष द्या, हा प्रकल्प फक्त वीज निर्मितीपुरता मर्यादित नाही. याचं प्रगत पूर नियंत्रण हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची भूराजकीय बाजू म्हणजे चीनच्या यारलुंग सांगपो नदीवरील प्रकल्पाला दिलेला हा भारताचा एक भक्कम सामरिक प्रतिसाद आहे. म्हणजेच एकाच वेळी विकास आणि देशाची सुरक्षा. चला आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, अर्थव्यवस्था, संरक्षण आणि प्रशासनातील महत्त्वाच्या घडामोडी. आता एका अतिशय महत्त्वाच्या जागतिक क्रमवारीवर नजर टाकूया. 2025चा जागतिक लष्करी खर्चाच्या यादीत नेहमीप्रमाणे युनायटेड स्टेट्स पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्याखालोखाल चीन, रशिया आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. पण यात आपल्यासाठी विशेष लक्षवेधी बाब कोणती? तर भारताचं स्थान. आपला भारत 92.1 अब्ज डॉलर्सच्या मोठ्या संरक्षण खर्चासह जगात 5व्या क्रमांकावर आहे. हा आकडा संपूर्ण जागतिक लष्करी खर्चाचा 3.2% इतका आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी ही एक मोठी तरतूद आहे. आता अर्थव्यवस्थेशी संबंधित एक अतिशय रंजक माहिती पाहूया. नाईट फ्रँक PRI 100 निर्देशांक 2025. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आलिशान निवासी रिअल इस्टेटच्या म्हणजेच लक्झुरी घरांच्या किमती वाढीच्या बाबतीत आपल्या बेंगळूर शहराने जागतिक स्तरावर पहिल्या 10 शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. भारताचे एक शहर अशा जागतिक आर्थिक निर्देशांकात दमदार कामगिरी करतंय हे नक्कीच नोंद घेण्यासारखं आहे.
बँकिंग क्षेत्रातील आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरी सहकारी बँकांसाठी सुरू केलेलं मिशन सक्षम. आता हे मिशन नेमके काय करणार आहे? तर याचे 3 अगदी स्पष्ट टप्पे आहेत. पहिलं म्हणजे बँकांच्या एकूण प्रशासनामध्ये सुधारणा आणणं, दुसरं बँकिंग व्यवस्थापकीय कौशल्य अधिक धारदार करणं आणि तिसरं म्हणजे दैनंदिन कामकाजातील परिचालन कार्यक्षमता वाढवणं. थोडक्यात सांगायचं तर सहकारी बँकांना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवण्याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. देशभरातील काही इतर महत्त्वाच्या प्रशासकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींचा पटकन आढावा घेऊया. सर्वात आधी उत्तर प्रदेश. इथे भारताचा पहिला एकात्मिक लिथियम आयन बॅटरी आणि रेअर अर्थ मॅग्नेटचा पुनर्वापर प्रकल्प सुरू झाला आहे. देशांतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्रात हे एक आवश्यक पाऊल आहे. दुसरं म्हणजे 2027च्या जनगणनेसाठीच्या गृहसूची टप्प्याकरिता 1855 हा नवीन टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू झाला आहे, जेणेकरून प्रशासकीय काम आणि नागरिकांचा संपर्क अधिक सुकर होईल. आणि तिसरं, छत्तीसगड राज्याने नुकतंच नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेवरील 10व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे यशस्वीरित्या यजमानपद भूषवले आहे. पुढे जाऊया. आपला चौथा विभाग आहे पर्यावरण आणि राज्यांचे वर्धापन दिन. निसर्गप्रेमींसाठी एक खरोखरच अद्भुत बातमी आहे. मध्य आंध्र प्रदेशातील जंगलांमध्ये शास्त्रज्ञांना युलोफिया पिक्टा या अत्यंत दुर्मिळ अशा ऑर्किड प्रजातीचा शोध लागला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात पहिल्यांदाच या प्रजातीची अधिकृत वैज्ञानिक नोंद झाली आहे. आपली जैवविविधता अजूनही किती रहस्य लपवून आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण एका ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवाविषयी बोलूया. ईशान्य भारतातील सिक्कीम राज्याचा हा प्रवास अतिशय रोमांचक आहे. 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22वे राज्य बनले. आता मे 2025मध्ये राज्याने आपल्या स्थापनेची 50 वर्षे पूर्ण केली असून या मे 2026मध्ये या ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवाच्या भव्य सोहळ्याला अतिशय थाटामाटात सुरुवात झाली आहे. या सुंदर राज्याला त्याच्या 50 वर्षांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या विभागाकडे, आगामी महत्त्वाच्या तारखा. सामान्य ज्ञान वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एप्रिल आणि मे महिन्यातील काही तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एप्रिलच्या बाबतीत बघितलं तर 7 तारखेला जागतिक आरोग्य दिन, 22ला पृथ्वी दिन आणि 24 तारखेला पंचायती राज दिन. आता मे महिन्याबद्दल सांगायचं तर 1 तारखेला कामगार दिन तसेच महाराष्ट्र आणि गुजरात दिन आपण पाहिलाच. याशिवाय 11 मेला येणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आणि 22 मेचा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन हे देखील आवर्जून लक्षात ठेवा. आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. 1 मे 2026 पासून तेल उत्पादक देशांच्या ओपेक आणि ओपेक प्लस या गटामधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तुमच्यासाठी पर्याय आहेत कतार, युनायटेड अरब अमिराती, अंगोला की कुवेत. थोडा विचार करा आणि याचं अचूक उत्तर नक्की शोधून काढा. स्वतः माहिती शोधण्याची सवय आपल्याला कायमच एक पाऊल पुढे ठेवते. आजच्या या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रात.